आणि दुसऱ्या मॅचचा हिरो ठरतो तर टीम बॅक टू बॅक 3 षटकार ठोकणारा विशाल ठरतोय जर्सी नंबर 18 या मॅचचा हिरो. थँक्यू सो मच, चांगला खेळ होता विशालचा. थँक्यू सो मच दादा. 5व्या व्यासपीठावरती जाऊया मॅचेस एक कहाणी ऐकूया दोन्ही टीमची. एका साईडला टीम आमरग, दुसऱ्या साईडला टीम बाहे संघ. आज आपण पाहतोय पंचायत ग्रीन सिंगला पहिला चेंडू. हो फुल टॉस होता. त्याला बॅटिंग करणार का? बॉल चेक नो बॉल आहे. पण त्यांनी खेळत नाही पाहिजे. मेन म्हणजे त्यांनी खेळत नाही पाहिजे. कसं एवढं मोठं त्यांना मी बोललो की तुम्ही खेळत नसतं तर बरं झालं. त्यांचा पण आला होता 5 गणित असं पण विषय झाला ना. विचारलं पाहिजे ना, विचारणं नियम आहे ना. नव्हतं पण आता ऐकलं नव्हतं तुला आणि मला माहिती ऐकलं नव्हतं. पंचांना पण काय शोध ऐकलं नव्हतं. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी चालले. दिवसाचं दुपारचं ऊन दाखवलं जाते. फलंदाज आपण पाहतोय सनीच्या सागरच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग षटकार. काय फटकेबाजी चालले. चेंडूचा खेळ झाला तब्बल 2 आणि धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 8च्या घरात. 2 चेंडू 8 धावा. बंटी चांगली गोलंदाजी करतो. बंटी चांगली बॅटिंग करतो. आज बंटीला खेळ चांगला करावा लागेल. समोर देखील चांगला संघ बॅश वर्सेस बेटचा मुकाबला. यावेळी देखील फटका बसला. कॅचचा कॉल. कमबॅक केला जाईल का? कॅच इज द इम्पॉर्टंट आणि फलंदाज सागर ठरतोय पहिला ब्रेक थ्रू. टीम अमृत संघाला लागतोय. बंटीने कमबॅक करून दिला टीम आयला. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर ही विकेट. अशी बॅटिंग करून चालणार नाही. आज अमृत संघाचे अर्धे खेळाडू तिकडे खेळत असतील, अर्धे खेळाडू इकडे, कारण दोन्ही साईडला टीम पाहतो. आता जबाबदारी असेल टीम संघाचा कॅप्टन हुकमे का जयेश मराठीच्या वरती. महत्वाची बॅटिंग करावी लागेल. चेंडूचा खेळ झालाय 3, धावा झाले तब्बल 8. सेमीफायनल साठी पहिला संघ जाऊन दाखल झाला. तो आता संघ पाहतोय बापू संघ. कॅप्टन कोल बापू मानाचेवाडी संघ जातोय सेमीफायनल साठी दाखल. या 4 टीम मधून एक संघ जाईल आणि ती असेल या विटला देवीची पहिली सेमीफायनल. जाऊया कावूया मॅचची कहाणी. पॉवर प्लेचे षटक, महत्वाचे 3 चेंडू. सेकंडला फलंदाज जयेश मराठे. ओहो चांगला चांगला अचूक होता. टप्पा होता. वेगाने टाकला होता. डोळ्याची पापणी लवती गेली होते. चेंडू निघून जातोय. या सिटीचं डॉट बॉल. कमबॅक करतोय गोलंदाज. बंटीवरती जबाबदारी असेल. बंटी एक संघाचा हुकमे एक्का असेल. जर्सी नंबर 45 रोहित सरांची आठवण करून देणारी जर्सी. महत्वाचे 2 चेंडू टू गो. ओहो या वेळेला देखील तसाच होता. पाठचा बॅक कॉपी पेस्ट होता. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. लास्ट जॉब यार. गोलंदाजी षटकार ठोकला. त्याच्यानंतर हे 3 चेंडू. मॅच होती कुठे, मॅच येऊन बसती कुठे. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. महत्वाची मॅच. 1 टू गो. 1 चेंडू. ओहो यावेळी जास्त वेगाने टाकायचा होता. पंच पाहतील. पंचाने 6 निशा केली आणि या सिटीचं व्हाईट बॉल. थोडस आता गडबड होते. येतो व्हाईट चेंडू आणि धावफलक जाऊन पोचते ते म्हणजे 9च्या घरात. महत्वाचा 1 चेंडू. स्ट्रायकिंगला फलंदाज कॅप्टन कोल जयेश मराठे पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सनी जर्सी नंबर 45. तो देखील चांगली बॅटिंग करतो. बॅटिंग करावी लागेल. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. महत्वाचा 1 चेंडू पॉवर प्लेचा. शॉर्टम जॅक. फटका बसला. कॅचचा कॉल. चूक होईल का? पकड. ओहो फंबल 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 होतोय. चेंडू थोडासा वायरला लागला जातोय आणि त्याच्यानंतर थोडीशी गडबड होते आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावा येतात तब्बल डबल डिजिट. लॉस ऑफ द 1 विकेट्स. 11 धावा. मॅच होती कुठे. ह्या 2 धावा. धावा झाल्यात 11. सनीची बॅटिंग पाहायला जोगी असेल. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये कोणता गोलंदाज येईल. विटलाय देवी चषक, ब्रँड चषक. एकच फाईट. वातावरण टाईट केलं ज्या स्पर्धेनं. अशी एक स्पर्धा ज्या स्पर्धेनं सर्वांचं मन जिंकलं. ही एक स्पर्धा
विठलाईचा आशीर्वाद, विठलाई देवी चषक 2026 ची स्पर्धा. खरंच कौतुक करतो. पहिलं पर्व होतं, पहिलं हे अचूक असतं, पहिलं हे लक्ष्मी असती आणि तेच पहिलं पर्व लक्ष्मी सारखं धावून आलं, गणरायाला वंदन केलं. चांगली स्पर्धा पाहतोय. खरंच 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिली इनिंग, पहिला ब्रेक थ्रू लागला टीम अमृत संघाला सागरच्या रूपात. त्याच्यानंतर बॅटिंग आता करतोय कुठेतरी जयेश आणि एका साईडला सनी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पाहतोय आपण केतनला. ओहो बॅटची काढा, त्याच्यानंतर चेंडू निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल एका धावेसाठी. एका धावेने बॅटिंग करावी लागेल. कुठेतरी बॅटिंग वरती थोडासा जोर द्यावा लागेल. आता दुपारचं सत्र बॅटिंग करणं गरजेचं असेल. खरंच मजबूत टीम असतात, सर्व टीम चांगल्या असतात. पहिल्या 2 मॅचेस कमी स्कोरच्या झाल्या, त्याच्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं 47-48. हाच एक क्रिकेटचा खेळ. थोडंसं मैदान तापलं, बॅट तापते. चेंडूचा खेळ झाला 1, धावा झाल्या तब्बल 12. सेकंडला सनी या वेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. कॅच इज द कॉल. कॅच महत्वाची होती आणि पकडली जाते कॅच. आपण पाहतोय देवाबाई देवासारखा धावून आला, कॅच खाली थांबला आणि देवाने पकडले. जर्सी नंबर 7 देवा पकडतोय झेल आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये लागतोय दुसरा धक्का टीम अमृत संघाला सनीच्या रूपात. सनीला कुठेतरी खालचा बड्डे महागात पडतो जातो की काय. सनीची विकेट येते. सनी बॅक टू द डग आउट. आज बाय संघ सांगत असेल, जे जे करत असेल, आज सूरज नसेल, आज अक्की नसेल, निलू नसेल, आता कुठेतरी बॅटिंग करावी लागेल. ओव्हर मध्ये थोडासा धावा थांबवावे लागतील. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 2 धावा झालेत 12. 2 चेंडू 12 धावा. कुठेतरी स्कोरबोर्ड कमी ठोकावं लागेल. बाय संघाला जर जिंकायचं असेल ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण अमृत संघ जर 30+ धावा ठोकल्या ना, बॉलिंग अटॅक तगडा असतो अमृत संघाचा. काय होतंय, काय बिघडतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशालला पाहतोय. ओहो यावेळी चांगला होता, अचूक होता, वेगाने टाकला होता. ऑफ स्टिक जास्त होते. पंच वळलेत आणि सांगतायत यस इट इज अ व्हाईट बॉल. क्रिकेटचा खेळ व्हाईट बॉल पाहतोय, क्वालिटी क्रिकेट पाहतोय. दमदार स्पर्धा काय असतात ते या स्पर्धेतून दाखवलं. या खरंच आज क्रिकेटच्या माध्यमातून काही संघाने देखील सर्वांचं मन जिंकलं. जयेश दादांनी मंगाशी टॉस क्लबॉक्स मध्ये सांगितलं काही संघ क्रिकेटच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट दाखवतो. आज त्यांची स्पर्धा देखील चांगली असेल. खरंच कौतुक करतो या स्पर्धेचं. धावफलक झालंय 13. ओहो या वेळेला चांगला होता. पंच पाहतील, पंच 6 निशा करतात आणि देतात यस इट इज अ व्हाईट बॉल. जास्त ऑफ स्टिक पाहतोय. गोलंदाज जर विचार केला तर जास्त ऑफ स्टिक टाकली जाते. पुढचा चेंडू ओहो या लेग स्टिकला जास्त हलक्या हाताने घेऊ काढलाय. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव एका धावेने धावफलक पुढे ढकले जाऊन पोहोचेल तब्बल 15च्या घरात. खरंच आपण पाहू शकता, लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय, घर बसल्या मॅचचा आनंद घेऊ शकता. की स्कोरचे सर्व की स्कोर पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतोय. 2 ठिकाणी कॅमेरा वर्क. मोना क्रिकेट असोसिएशनला लागलेला एक चांगला स्कोर बोर्ड, एक चांगला कॅमेरा वर्क. धावा झाल्या तब्बल 15. चेंडूचा खेळ झालाय 3. महत्वाचे 3 चेंडू. गोलंदाज पाहतो आपण केतनला. यावेळी ऑफ साईडला इनसाइड आउट. कॅचचा कॉल. तिथे देवा होता, चुकी करतोय. तोपर्यंत पळून पूर्ण केला जात आहे 2 धावा. थोडासा फंबल झाला. कॅच घेण्याचा प्रयत्न. बॅकअप आला. बॅकअप इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आयुष्यात बॅकअप आणि क्रिकेटमध्ये बॅकअप खूप महत्वाचा असतो. हा बॅकअप आला आणि या 2 धावा वाचल्या. 2ने धावफलक जाऊन पोहोचतोय 17च्या घरात. 17 टू गो. ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. 1 बाउन्स गॅदर केला जाईल. चुकी होते. हो चुकीला माफी नाही. जिथे होती 1 धाव तिथे वेगाने पूर्ण केल्या जात आहे 2 धावा. अशा चुका करून चालणार नाही. एक सिंगल होती, त्याच्यानंतर या 2 धावा. 2ने धावफलक थोडस पुढे ढकलतय, जाऊन पोहोचतय 19 धावा. महत्वाचा एक चेंडू. ओव्हर क्रमांक 2 मधील केतनच्या षटकामधील एका चेंडूचा खेळ. किती धावा येतील या षटकामध्ये. महत्वाचा एक चेंडू. सेकंडला जयेश मराठे.
बॅटच्या स्लॉट मध्ये कॅच इज तो कॉल. कॅच महत्वाची असेल आणि पकडली जाते कॅच. तिथे होता बंटी, जिथे होता अजय. अजय चुका करत नाही आणि अजयने पकडला मोठा मासा जाळ्यात. आणि फलंदाज जयेश मराठे, कॅप्टन कूल बॅक टू द डग आउट. 12 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. धावा झाल्या फक्त 19. आता जर विचार केला तर खेळ बाकी असेल 6 चेंडूचा. 6 चेंडू मध्ये किती धावा येतील, किती स्कोर बोर्ड लागेल. कारण अंबरक संघाकडे आज बॅटिंग नसेल, कारण 7 ते 8 खेळाडू खेळले जात आहेत. आज थोडीशी बॅटिंग नाराजगी असेल. 6 चेंडूचा खेळ. धावा झाले तब्बल 19 धावा. क्रमांक 3 मध्ये पाहतोय गोलंदाज विजय. संघाचा हुकमी एक्का. हो, यावेळी दिशा भरकटली जाते. पंच पाहतील, पंच 6 निशा करतील. यस पंच आपल्याकडे वळलेत, थोडीशी कसरत करतायत आणि सांगतात या सिटीचा व्हाईट बॉल. व्हाईटने सुरुवात केली गोलंदाज विजयने. धावा झाले 20 धावा. लॉस ऑफ द 3 विकेट्स. हो, या वेळेला देखील तोच टप्पा, 30 दिशा आणि तशीच दशा होते. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय लगातारचा दुसरा वाईट चेंडू. खरंच इनिंग ब्रेक झाली की लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉस साठी 2 मिनिटांमध्ये दाखल व्हायचंय, कारण जास्त वेळ लावला जाणार नाही. टीम अर्थातच स्वतः आयोजन कमिटी पाहिली. नंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन अर्थातच संघ काहीर संघ पाहिल इन ऍक्शन, त्याच्यासोबत फाईट करेल. कळकेवाडी संघ कॅप्टन लगेच रेडी राहायचे कळकेवाडी संघाचे. हो, यावेळी चांगला होता. पंच पाहतात, पंच सांगतात पुन्हा एकदा यस. तिसरा चेंडू येतो वाईट. अशा धावा दिल्या तर तुम्हाला कुठेतरी आंबरक संघासोबत महागात पडू शकतात, कारण आंबरक संघ एका धावेवरती मॅच जिंकतो. आज आंबरक संघाला तुम्ही 3 एक्स्ट्रा धावा दिल्यात, कुठेतरी या धावा तुम्हाला महागात पडू शकतात. चेंडू झालाय फक्त, अजून एक देखील नाही. या ओव्हरची बिना सुरुवात होता धावा दिल्या 3. कळकेवाडी टीम लगेच रेडी राहा. कॅप्टन दादा येऊन. कळकेवाडी संघ दादा यायचंय लगेच कॅप्टन. हो, यावेळी चांगला होता, अचूक होता, बॅटच्या स्लॉट मध्ये होता. बॅट केली जाते सिंग आणि चेंडू येतोय मिस. यस, पाहतोय आपण मिस चेंडू. कळकेवाडी संघ लगेच या कॅप्टन दादा व्यासपीठावरती. पहिला चेंडू येतोय डॉट. लगातारचे 3 चेंडू वाईट, त्याच्यानंतर पहिला चेंडू डॉट. धावा झाले तब्बल 22. हो, यावेळी चांगला फटका. कॅचचा कॉल. कॅच होते थोडीशी जमिनीला दान. चुकीला माफी नाही. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय सरस सीमा रेषेची बेट. येतोय फलंदाज विशालच्या बॅटमधून चौकार. खरंच कळकेवाडी टीम दादा या कॅप्टन लगेच व्यासपीठावरती आहे. दादा टॉस केला जाणार, तुमचा थोडा सत्कार केला जाईल, त्याच्यानंतर टॉस करू आपण या व्यासपीठावरती. हरीश दादा शिंदे तुमच्या हस्ते करूया आपण कॅप्टन माण्याचेवाडी संघाचा, कळकेवाडी संघाच्या कॅप्टनचा सत्कार. खरंच आपण हरीशला देखील पाहतो, एक चांगला व्यक्ती पाहतो हरीश, एक डॅशिंग व्यक्ती पाहतो हरीश, एक स्मार्ट बॉय ऑफ काहीर गावचा हरीशला पाहतोय. चॉकलेट बॉय पाहायला जातोय हरीशला. खरंच एस म्हणून ज्याची ओळख झाली हरीश. हो, यावेळी चांगला टप्पा, अचूक टप्पा. पंच पाहतायत, पंच सांगतात हो या सिटीचा व्हाईट बॉल. काय होतंय, काय बिघडतंय. अशी मॅचला सुरुवात दिली ना, अमृत संघ बोलत असेल येऊ दे कशाही धावा, धावांची गरज असेल, वाईटने येऊ दे, षटकाराने येऊ दे, चौकाराने येऊ दे, धाव्यांची गरज होते. आपण करूया अर्जुनचा सत्कार. टीम कळकेवाडी संघाचा कॅप्टन कोल अर्जुनचा करूया मान सन्मान. थँक्यू सो मच टीम अर्जुन दादा. हो, यावेळी चांगला चेंडू होता, अचूक होता. मनाच्या अंतवनं धन्यवाद दादा, थँक्यू सो मच. खरंच थँक्यू. होर झाले की लगेच दादा आपण टॉस देखील करू अर्जुन दादा. चेंडूचा खेळ झाला तब्बल 3 आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 27च्या घरात. या चुका मागात पडू शकतात बाई संघाला. 3 चेंडू, महत्वाची पहिली इनिंग. ओहो, पुढे येऊन खेळायचा होता, डायरेक्ट हिट केला जातोय. बंटी पाहतो यष्टीरक्षकाच्या भूमीमध्ये डॉट चेंडू. जर ते वाईट चेंडू आणि तो चौकार जर वाचला असताना धावा 20+ देखील होता वाचल्या असत्या. 2 गो, महत्वाचे 2 चेंडू. सगळ्याला फलंदाज आपण पाहतोय विशालला, ज्याने एक ठोकलाय चौकार.
हो यावेळी फुल टॉस होता. समाचार घेता आलेला एक सिंगल धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल एकाने धावफलक जाऊन पोहोचेल. 28 28 धावा 28 झाल्यात. समीकरण पाहतोय एकाच चेंडूचं. महत्वाचा एक चेंडू. 1 to go. नक्कीच रामदादा शिंदे या तुमच्या हस्ते करूया आपण टॉस. रामदादा शिंदे यांच्या हस्ते करूया पुढच्या मॅचचा टॉस. या वेळेला फटका खेळून काढला. शेवटचा एक चेंडू. कॅच इज द कॉल. कॅच होते ड्रॉप. त्याच्यानंतर एक धाव नाही तर तब्बल 2 धावा. तिसरीचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण होतील का? ओहो या चुका या चुका या चुका. ओहो काय घडतंय. पंच पाहतील आणि सांगतील या किती धावा असतील. तब्बल पाहतो या धावा असतील 4 धावा. यस 4 धावा. 3 पळून एक सिंगल. ह्या धावा मागात पडतील. 4 ने धावफलक पुढे ढकलेल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 29 30 31 32 32 32 झाल्यात आणि समीकरण असेल 33 धाव्यांचं. 33. जाऊया टॉस कव्हरच्या दिशेने. तिथे टीम असेल आयोजन कमिटी. टीम काहीर संघ तो दुसऱ्या साईडला अर्जुन कलकेवाडी संघ. टॉस करूया रामदादा शिंदे यांच्या हस्ते करूया टॉस. महत्वाची मॅच नेक्स्ट देखील पाहायला मिळेल. खरंच रामदादा शिंदे यांच्या हस्ते करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. कॅमेरामॅन फोकस करा टॉस का बॉसकडे मान्यवरांकडे. नक्कीच शरददादा पवार आपण देखील या व्यासपीठावरती. शरददादा पवार प्लीज कॅमेरामॅन फोकस करा. नक्कीच टॉस कोणी जिंकला? टॉस जिंकला काहीर संघ आयोजन कमिटी. टॉस जिंकला. आपला निर्णय घ्यायचा आहे. टॉस जिंकला काहीर संघाने घेतलाय तो म्हणजे निर्णय गोलंदाजी. टॉस जिंकला फर्स्ट गोलंदाजी आमंत्रित केले बॅटिंगसाठी टीम कलकेवाडी संघाला. थँक्यू सो मच रामदादा. यायचं व्यासपीठावरती बसून घ्या. काही संघ सर्व मान्यवर पाहतोय. चला लगेच उतरा टीम अमृत संघ. चला जयेश दादा लगेच उतरा. नक्कीच भीमरावदादा शिंदे यांचा करो येथे मान सन्मान. यायचंय प्लीज. भीमरावदादा शिंदे यांचा करो येथे मान सन्मान. दादा या आपण सर्व क्रिकेटर सगळ्यांच्या हस्ते करूया दादांचा मान सन्मान. अमन साळुंके यांच्या हस्ते अमोल साळके यांच्या हस्ते करूया आपण दादाचा सत्कार. यायचा भीमराव दादा. नक्कीच भीमराव यांचा करूया आपण मायेची शाल प्रेमाचा पुष्प चोरून दादांचा करूया सत्कार. थँक्यू सो मच दादा. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. मान्यवर आले स्टेजला 4 चांद लागले. कारण मान्यवर आल्याशिवाय स्टेजला 4 चांद लागत नाही. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. चला प्लीज कॅमेरामॅन रवी जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच कडे करा कॅमेरा आणि महत्वाची मॅच 18 चेंडू 38 समीकरण. जाऊया मॅचच्या दिशेने. कॅमेरामॅन फोकस करायचं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा टीम अमृत संघ. 18 चेंडू 33 समीकरण. बाये संघाने एक्स्ट्रा धावा थोड्याशा मागत पडू शकतात. वाईटच्या 10-12 धाव्या आता चौकार तर हाय कॅच ड्रॉप. त्यानंतर ह्या 4 धावा कुठेतरी मागत पडतील बाये संघाला. 18 चेंडू 33 समीकरण. एका साईडला टीम बाये तर दुसऱ्या साईडला टीम अमृत संघ. नेक्स्ट मॅचचा टॉस केला. टॉस जिंकला काहीर संघाने आणि घेतलाय तो म्हणजे गोलंदाजीचा निर्णय. जाऊया मॅच दिशेने. पाहूया आपण कहाणी. दोन्ही टीम विठलाई देवी चषक 2026 ची स्पर्धा. गोल्डन ट्रॅक साठी पहिला षटक पाहतोय जर्सी नंबर 13 लवला पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज बंटी. संघाचा हुकमी एक्का तो नॉन स्ट्रायकिंगला म्हणून पाहतोय
योगेशला बॅटिंग करावी लागेल बंटीला, कारण गोलंदाज पाहतोय आपण लवला. पॉवर प्लेचं षटक, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, राईट ऑफ द विकेट. पहिला चेंडू स्ट्रायकिंगला बंटी. फुल टॉस होता, समाचार घेता आलेला नाही. कॅच इज द कॉल. चेंडू निघून जातोय. फटका होता चांगला, धावा असतील फक्त एक सिंगल. फटका चांगला होता, फुल टॉस होता, समाचार घ्यायचा होता, समाचार चुकला आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव. पहिला चेंडू एक सिंगल. संघाचं अकाउंट ओपन झालंय. 33 धावा जर करायच्या असतील तर बॅटिंग करावी लागेल, षटकार चौकार मारावे लागतील, कारण समोर देखील एक चांगला संघ, आंबरक संघ पाहतो. आज कुठेतरी मेहनत करावी लागेल टीम बाय संघाला जर जिंकायचं असेल तर. पहिला चेंडू एक सिंगल धाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला सर्व बॅटने घेऊन खेळायचा होता. डान्सिंग ऑफ द विकेट, बॅटची कडा, त्याच्यानंतर तिकी एक सिंगल. एक धाव पाहतोय. चेंडूचा खेळ झाला तब्बल 2 धावा झाले 2. बॅटिंग करावी लागेल, कुठेतरी बंटीवरती जबाबदारी असेल. नॉस्टिंगला पण पाहतो, योगेश देखील बॅटिंग करतो, बंटी देखील चांगली बॅटिंग करतो. दोघांना बॅटिंग करणं गरजेचं असेल. लव पाहतोय गोलंदाजी 1 मध्ये. बॅटच्या स्लॉट मध्ये होता, फटका बसला. कॅच इज द कॉल. तिथे क्षेत्ररक्षण असेल, कॅच महत्वाची होती. कॅच थोडीशी नो माइंड स्लाइड मध्ये पडते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, एकच सिंगल धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल टीम बाई संघाच्या बंटीला. एक सिंगल. चेंडूचा खेळ झाले 3 धावा झाले 3. पकडा कॅचेस जिंका मॅचेस म्हटलं जातं ना, तसा कॅच हीच महत्वाची होती. बंटीची कॅच पकडणं महत्वाचं होतं. कॅच थोडीशी होती ड्रॉप. धाव येते एक सिंगल. ओहो, यावेळेला वेगाने टाकला होता. योगेशला पाहतोय, पायामध्ये बेड्या ठोकल्या, डोळ्याची पापणी लवते की लवते. चेंडू निघून जातो यष्टिरक्षक जयेश मराठीच्या हातामध्ये. येतोय डॉट चेंडू. आता समीकरण झालंय 2 to go. महत्वाचे 2 चेंडू पॉवर प्लेचे. 3 झाल्या, 30चं समीकरण. ओहो, चांगला होता, ब्लॉक होता. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र होतं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेट मधील महत्वाचा चेंडू म्हटलं जाता, असा चेंडू हाताळला या लवने होता तो म्हणजे यॉर्कर, आणि त्याच्यावरती एक सिंगल. धावा झाले 4, चेंडू झाले 5. महत्वाचा एक चेंडू. षटकार चौकाराची गरज असेल. बंटीने जर षटकार चौकार मारला तर मॅच मध्ये थोडासा पलटवार होऊ शकतो. महत्वाचा एक चेंडू. ओहो, यावेळी देखील चांगला चेंडू पाहू शकता. काय चेंडू होता. टाळ्या होऊ द्या मित्रांनो लवसाठी. एक युवा खेळाडू, युवा गोलंदाज. धावा दिल्या फक्त 4. फलंदाजांना पायामध्ये बेड्या ठोकल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाव फलक पाहतोय आपण 4च्या घरात. आता समीकरण झालंय 12 चेंडू 29 धावांचं. 29 धावा 12 चेंडू. कुठेही जाऊ नका, पाहत राहा विटलाई देवी चषक 2026 ची दमदार स्पर्धा. क्वालिटी, ब्रँड सर्व काय या स्पर्धेमध्ये दाखवलं जाईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण फेगा फायनल देखील चांगली पाहिल, मान्यवर देखील पाहिल, कारण काही संघाचे सर्व मान्यवर पाहतो. खरंच कौतुक करावं लागेल या मान्यवरांचं देखील. खरंच आज आपल्या युवा खेळाडूंच्या पाठीशी थाप असते गावाच्या गावकऱ्यांची, तेव्हा एवढा मोठा संघ बनतो. जेव्हा गावचे गावकरी सगळ्या संघाच्या पाठीशी असतात तेव्हा गावाला खेळायला मजा येते. गावचे गावकरी येतात तेव्हा क्रिकेटला मजा येते. आज काही संघाचे सगळे आपण मान्यवर पाहतोय आणि व्यासपीठ थोडस कचाकच भरून गेलंय. खरंच कौतुक करतो या गावचं, काही संघाचं. मॅचच्या दिशेने जाऊया. 12 चेंडू 29 धावा. हो, या वेळेला बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय डॉट. गोलंदाज पाहतोय आपण सागरला. बॅटिंग नसीन केली, आता गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी. आंबरक संघाचं खरंच कौतुक करावं लागेल यार. आज 4 ते 5 खेळाडू घेऊन हा संघ खेळतो. कोणी कोणाला कमी नाही, आम्ही देखील कोणापेक्षा कमी नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. ओहो, यावेळी ऑन साईडला फटका तर चांगला होता, दिशा चुकीची होती आणि त्याच्यावरती येते एक सिंगल धाव. महत्वाचं एक चेंडू. धावफलक जाऊन पोहोचते 5च्या घरात. 3 चेंडू 5 धावा.
नक्कीच हो हो, यावेळी फटका चांगला होता, चेंडू निघून जातोय, यस येतोय मॅक्झिमम बिग 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 षटकार. इट इज अ क ड क, धावा मिळतील पुऱ्या अर्धा डझन. चेंडू निघून चाललाय 6 धावींसाठी. 6 धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 11च्या घरात. नक्कीच तांदळे यांच्याकडून प्रत्येक बंटीच्या प्रत्येक षटकारामागे 200 रुपये दिले जातील. प्रत्येक बंटीला षटकार मारा तर प्रत्येक षटकारामागे 200 रुपये दिले जातील. आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय 4, धावा झाले 11. या वेळी देखील 30 दिशा आणि 30 दशा. भीड़ में लगे तो उससे धक्का कहते और गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते और गेम में पलटवार लाए उसे हुकुम का यक्का कहते मेरे दोस्त. आता इथे कुठेतरी फलंदाज योगेशने केलाय पलटवार. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 17च्या घरात. आता 11 खेळाडू एकत्र आले. डोक्यावरती दबाव आला. सागरचं कौतुक केलं. कौतुकावरती बाब आले. बॅक टू बॅक लगातारचा 2 षटकार आलेत. हा चेंडू महत्वाचा असेल. समीकरण बदलेल, काटा बदलेल, कोण बदलेल. योगेशची बॅट तापले. महत्वाचा एक चेंडू. 1 टू गो. एका साईडला बाय, एका साईडला आंब्रग. महत्वाचा एक चेंडू. हो, यावेळी देखील चांगला चेंडू होता. योगेशला देखील माहित होतं चेंडू चांगला होता. बॅटची काढा, चेंडू निघून जातोय सिंगल एका धावेसाठी. एकने धावफलक पुढे ढकलतोय, जाऊन पोहोचतोय 18च्या घरात. 12 चेंडूचा खेळ झालाय, धावा झालेत 18. आपल्यापर्यंत समीकरण पोहोचवतोय 6 चेंडू आणि तब्बल 15 धावेंचं. मॅच होती कुठे? 12 चेंडू 30 पाहिजे होत्या, 15 आल्या. आता 15 हव्या असतील. बॅटिंग करेल का बंटी? बॅटिंग करेल का पुन्हा एकदा योगेश? मॅचची कहाणी पाहण्याजोगी असेल. 6 चेंडू 15चं समीकरण. वेलकम सर्व मान्यवरांचं करूया सरशी स्वागत. बाह्य संघाचं एक चांगलं व्यक्तिमत्व पाहतोय, पण अर्थातच संतोष दादा शिंदे. वेलकम दादा या व्यासपीठावरती. खरंच एक डॅसी व्यक्तिमत्व संतोष दादा शिंदेला पाहतो दादा या व्यासपीठावरती. खरंच वेलकम. 6 चेंडू 15चं समीकरण. कोणाला 2 मिनिटं बघतात एवढे करू द्या, मग करू. 6 चेंडू 15चं समीकरण. स्टॅकेला फलंदाज बंटी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय सनी. जर्सी नंबर 45. 6 चेंडू 15 धावा. ओहो, फुल टॉस होता. दिशा द्यायची होती, चुकी होती. एमएस होता. स्वतःचे फंबल होतोय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा. तिसरीचा कॉल. तिसरी गरज होती का? गरज होती. चुकीला माफी नाही मित्रांनो. क्रिकेट मध्ये चुकी झाली आणि धावा तब्बल दिल्या 3. काय होतंय? काय बिघडतंय? मॅच मध्ये पलटवार. पहिला चेंडू 3 धावा. आता समीकरण झालंय 5 चेंडू 12 धावा. 12 धावा 5 चेंडू. मॅच होईल का बघण्याजोगी की मॅच मध्ये होईल पलटवार? स्टॅकिंगला फलंदाज ज्याने ठोकले 2 षटकार. योगेश ऑन स्ट्राईक. 5 चेंडू 12ची गरज. हो, बॅट स्विंग केली जाते. बॅट तर चांगली स्विंग पाहतोय. पंच वळतायत आणि सांगतात हा देखील असेल वाईट चेंडू. काय होतंय? काय बिघडतंय? मॅच मध्ये झालाय पलटवार. बाय संघ थोडासा मजबूत वाटतोय. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. 5 चेंडू 11 धावा. बॅटच्या स्लॉट मध्ये होता. फटका खेळलाय. जयेश महाराज चेंडू खाली आणि पकडली जाते. साधी सोपी सिंपल. पहिला मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. हा मासा नाही तर संघाचा हुकमी एक्का अडकवलाय. टीम आंब्रक संघाने केले चलो जाऊचा इशारा अर्थातच योगेशला. 4 चेंडू 11चं समीकरण. मॅच बनवावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोण आलाय? तर अक्की आलाय. अक्कीवरती जबाबदारी दिली.
4 चेंडू 11चं समीकरण. सनी जर्सी नंबर 45. तर एका साईडला आपण पाहतोय फलंदाज अक्कीला बॅटिंग करावी लागेल. महत्वाचे 4 चेंडू 11चं समीकरण. 11 धावा 4 चेंडू 11 धावा. ऑन साईडला फटका चांगला होता. गॅप मध्ये होता की नाही, गॅदर केला जातो. फेकी केली जाईल का नाही, बंटीने थांबवलंय. बंटीने सांगितलंय माझ्यावरती जबाबदारी असेल, माझ्या मनगटातली ताकद दाखवावी लागेल, मला आज घामाने आंघोळ करावी लागेल. कारण 2 षटकार 1 षटकार 1 चौकार, 2 षटकार काही होऊ शकतं. 3 चेंडू 10 धावा 10 धावा 3 चेंडू. काय होतंय, काय बिघडतंय, टीम बाय की टीम अमरक. महत्वाचे 3 चेंडू. ऑन साईडला फटका चांगला होता, कॅचचा कॉल होता. ओहो, कॅच होते जमिनीला दान, कॅचची चुकी होते. खरंच सांगतोय मित्रांनो, पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस म्हटलं जातं ना, इथे काय होतंय. बंटीने मारला ना बॉल, बंटीने मारला. तिसरीला आउट, दुसरीला आउट झाला. नक्कीच धाव असेल फक्त एक सिंगल. काय करतय, काय बिघडतंय, बंटीला धाव घेणं गरजेचं होतं. बंटीला डोक्याला हात लावलाय. बंटीला माहित आहे माझी चुकी होते. 2 चेंडू आणि समीकरण पाहतोय 8चं. बंटीने जर ही दुसरी धाव घेतली असते ना, पंच या चेंडूचे होते एक सिंगल धाव असेल ना, एक सिंगलच धाव असेल ना. ओके ठीक आहे. 2 चेंडू 9 धावा 9 धावा 2 चेंडू. बॅटची काढा आणि चेंडू निघून जाते गोशंगी क्षेत्रामध्ये. मॅच होती कुठे, मॅच येऊन बसली कुठे. 6 चेंडू 11 पाहिजे होत्या. त्याच्यानंतर सनी आला, सनी तो छा गया. सनीने सांगितलंय मी जबाबदारी घेतली, मी जबाबदारी पार पाडणार. आणि मॅच मध्ये काय पलट, वाईट चेंडू येईल का की येईल चांगला चेंडू. 1 चेंडू 8 धावा 8 धावा 1 चेंडू. सेकंडला फलंदाज विजयला पाहतोय. नक्कीच मच्छिंद्रराव शिंदे यांचा करूया इथे मान सन्मान. शामराव शिंदे या तुमच्या हस्ते करूया आपण. मच्छिंद्रराव शिंदे यांचा करूया सत्कार. याचा श्यामदादा नक्कीच संतोषराव शिंदे तुमच्या हस्ते करूया. खरंच या संतोषदादा करूया आपण. मच्छिंद्रराव शिंदे यांचा करूया सत्कार संतोषदादांच्या हस्ते. या संतोषदादा खरं शामराव यांच्या हस्ते आपण करूया. मच्छिंद्रराव यांचा करूया यांचा सत्कार. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प, हीच खरी आमची ओळख, हीच खरं आमचा अभिमान. थँक्यू सो मच. हाडलक बायलक टीम, बाय संघ आणि बाजी मारले अमृत संघाने. नक्कीच आपण पाहूया नेक्स्ट सत्कार करूया. अर्थातच संतोषदादा शिंदे यांचा देखील करूया सत्कार. रविदादा शिंदे यांच्या हस्ते करूया. संतोषदादा देखील करूया सत्कार. खरंच एक टॅसी व्यक्तिमत्व जायचं रविदादा करा लगेच सत्कार दादांचा. खरंच मायाची शाल आज गोरखदादा असेल. खरंच कौतुक करावं लागेल आयोजनाचं. चला कळकेवाडी प्लीज आज लगेच उतरा तुम्ही कायरी संघ. खरंच थँक्यू सो मच संतोषदादा. खरंच थँक्यू सो मच रवी. खरंच मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद संतोषदादा. तुम्ही आला स्पर्धेला 4 छान लागले. नक्कीच बबनदादा सारखे यायचं. बबनदादा सारखे तुमचा देखील करूया मान सन्मान बबनदादांचा. यायचं रवी. बबनदादा सारखे